मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडसह कोल्हापूरच्या दक्षिण भागात मान्सून पोहोचलाय। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून राज्याच्या आणखी काही भागात दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। मान्सून आपल्या सर्वसाधारण वेळेच्या 3 दिवस उशिरा देशात दाखल झाला होता। मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो, पण यंदा 4 जून रोजी मान्सून देशात दाखल झाला। मान्सूनने 4 जूनलाच संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक आणि तमिळनाडूत प्रवेश केला होता। त्यानंतर 5 जून रोजीही मान्सूनने प्रगती करत गोव्यापर्यंत मजल मारली होती। केरळमध्ये उशिराने येणाऱ्या मान्सूनचं महाराष्ट्रातील आगमन यंदा 1 दिवस आधीच झालंय। गतवर्षी मान्सून विक्रमी वेगाने 25 मे रोजी महाराष्ट्रात पोहोचला होता। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने सलग 3 दिवस मान्सूनने वाटचाल कायम ठेवली होती। आज 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय। मान्सूनने कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात चाल केली आहे। मान्सूनने संपूर्ण गोवा राज्य व्यापून आज महाराष्ट्रात प्रवेश केला। महाराष्ट्रासह मान्सून आंध्र प्रदेशातही दाखल झालाय। आंध्र प्रदेशातील काही भागात मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय। मान्सूनने आज तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून कर्नाटकच्याही आणखी काही भागात मान्सून दाखल झालाय, तर मिझोराम आणि मणिपूरच्याही काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे। मान्सूनची सीमा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कर्नाटकातील कोप्पल, आंध्र प्रदेशातील अनंतपुरम, तमिळनाडूतील चेन्नई आणि मिझोराम मधील एझॉल भागात होती। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे। तसंच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा उरलेला सर्व भाग व्यापत मान्सून तेलंगणातही दाखल होण्याची शक्यता आहे। तर पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून कर्नाटक राज्य व्यापून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होईल। तसंच तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, ईशान्य भारतातील काही भाग, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे। मान्सून महाराष्ट्रात आल्याने काही भागात पाऊस पडतोय। हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलाय। तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही वादळी पावसाचा, तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। उद्याही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातही वादळी पावसाचा, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। सोमवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। तर इतर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये सोमवारी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे। कोकणातही सोमवारी पावसाला पोषक हवामान आहे। सोमवारी आणि मंगळवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाला पोषक हवामान आहे, तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही वादळी पाऊस पडेल। तर मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो1ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।